अनेकांना झोपेत विविध स्वप्न पडतात। या स्वप्नांचे अर्थ लावण्याचा आपण प्रयत्न करतो, मात्र काही वेळा पडलेल्या स्वप्नांचे अर्थ कळत नाहीत। झोपल्यानंतर तुमच्या स्वप्नात जर तुमचे मृत पूर्वज किंवा व्यक्ती दिसत असतील तर वाईट होते की चांगले होते, या संदर्भातील माहिती डोंबिवलीतील लकरू पारेकर यांनी दिली आहे। इतकेच नव्हे तर घरात पूर्वजांचे फोटो असावे की नसावे या संदर्भात देखील त्यांनी माहिती दिली आहे। नमो नमः। मी लकरू पारेकर गुरुजी, डोंबिवली। मृत झालेल्या ज्या व्यक्ती असतात, जे आपले पूर्वज असतात, आई वडील आजोबा पणजोबा वगैरे वगैरे, यांचे संकेत असे असतात की पहाटच्या वेळेला जर हे आले तर त्याचं फल वेगळं असतं, त्याचं तीव्रतेने फल येतं, दुर्घटना घडण्याची शक्यता जास्ती असते। आणि दिवसा जर ते डोळ्यासमोर दिसायला लागले आपल्याला तर ज्याला दिसतायत त्याचा मृत्यू समीप आलेला आहे असं समजावं। म्हणून आपल्या घरामध्ये शास्त्र असं सांगतं की पूर्वजांचे फोटो फारसे नसावेत, की ते सारखं सारखं आपण पाहतो आणि तेच ते आपल्या मनामध्ये येतं। बऱ्याच वेळेला असं होतं की सारखं आपण लक्ष दिल्यामुळे आणि सारखं आपण आपल्या मुलाला नातवाला समजून सांगत असतो की माझे वडील आहेत, ही माझी आई आहे, ही माझे आजोबा आहे, असं सारखं समजून सांगितल्यामुळे सुद्धा त्यांच्या स्मृती आपल्या जागृत होतात आणि मग त्याचं आपलं मन चिंतत असताना जे मन चिंतते तेच स्वप्नात येतं। म्हणून त्याचं वेळ कधी आलाय त्याचं वाईट फल आहे। दिवसा आलं तर ज्याला हे दिसतं असं त्यांना मृत्यू समीप आलाय असं समजावं, काळजी घ्यावी। म्हणून घरात शक्यतो पूर्वजांचे फोटो असू नयेत। ज्या दिवशी श्राद्ध पक्ष असेल, तिथी असेल, त्या दिवशी तो फोटो पाटावर ठेवावा, चौरंगावर ठेवावा आणि त्यांचं पूजन करावं। एरवी असू नये। त्यावेळी सकाळी म्हणजे पहाटे 5:30-6 सूर्य उदयाच्या आसपास जर असेल, 5:30-6च्या दरम्यान, तर ती जी मृत झालेली व्यक्ती काय बोलली आहे त्याच्यावरून त्याचं फल असतं की ती चांगलं बोलली असेल तर चांगलं फल आहे, वाईट बोलली असेल तर वाईट फल आहे। मध्यरात्रीचा काही दोष नाही, फारसा दोष नाही आहे त्याचा। पूर्वज किंवा मृत व्यक्ती स्वप्नात येणे हे फारसे चांगले नसते, मात्र ते कोणत्या उद्देशाने आले आहेत हे पाहणे गरजेचे असून पूर्वजांचे सतत चिंतन आणि मनन करू नये असा सल्ला पारेकर गुरुजींनी दिला। मृत व्यक्ती पहाटे स्वप्नात आल्या तर त्या नेमके काय बोलत आहेत यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत। पहाटेची स्वप्न खरी ठरतात असे शास्त्रात म्हटले आहे, असे पारेकर गुरुजी यांनी सांगितले। त्यामुळे जर ते काही वाईट बोलत असतील तर वाईट घडते, मात्र त्यांनी काही चांगले सांगितले असेल तर चांगले घडण्याची शक्यता देखील असते, असे पारेकरांनी सांगितले। भाग्यश्री प्रधानाचार्य, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली।